आता आपण कढीपत्ता तेलामध्ये टाकलेला आहे. आता आपण टाकणार आहोत कांदा टाकणार आहोत. त्याच्याचबरोबर आपल्याला टोमॅटो आणि कांदा हे दोन्ही पण टाकायचे आहे. हे चांगलं कलर येऊपर्यंत मस्त असं फ्राय करायचं आहे. मस्त असा गुलाबी कलर येऊपर्यंत त्याचा फ्राय करायचा आहे. इथे तुम्ही बघू शकता आता कांदा आणि टोमॅटो कढीपत्ता चांगल्या प्रकारे फ्राय झालेला आहे तेलामध्ये. आता आपण हा अख्खा मसाला टाकणार आहोत. तेजपत्ता वगैरे सर्व टाकणार आहोत आणि तो चांगल्या प्रकारे त्याच्यामध्ये मिक्स करून तोही फ्राय करून घ्यायचा आहे चांगला असा मस्त. आणि मी असे म्हणजे कुकरमध्येच डायरेक्ट दाखवणार आहे तुम्हाला बिर्याणी पटकन होणारी अशी. आता हे चांगल्या प्रकारे असं व्यवस्थित असं मसाला बघा तुम्ही, हे आपण फोडणीला जे टाकलं होतं ते आता एकदम मस्त असं झालेलं आहे. आता आपण याच्यामध्ये मिरची, अद्रक आणि लसणाची पेस्ट वगैरे हे केलं होतं ना, हे सर्व टाकणार आहोत आणि तेही आता त्याच्यामध्ये मिक्स करायचं आहे. याला मी 5-6 मिरच्या घेतल्या होत्या आणि 5-6 लसणाच्या पाकळ्या घेतल्या होत्या आणि एक आल्याचा तुकडा घेतला होता. हे मी सर्व मस्त वगैरे ठेचून घेतलेलं होतं. आता हे अशा प्रकारे झालेलं आहे. आता आपण याच्यामध्ये टाकणार आहोत हळद टाकणार आहोत. ते आता हा माझा छोटा चमचा आहे, मी आता त्याच्यामध्ये 2 चमचे हळद टाकणार आहे. आणि माझ्याकडे अजून असा एक स्पून आहे, तो बघा तुम्ही बघू शकता, तोही मी असा जवळजवळ एक तो भरूनच टाकणार आहे. गरम मसाला आहे तो. हे बघा तो मी असा भरूनच घेतलेला आहे. आणि आता आपल्याला लाल मिरची पावडर टाकायची. लाल मिरची पावडर टाकायची आहे. आता आपण सर्व मसाले त्याच्यामध्ये एकत्र केलेले आहेत आणि आता तुम्ही बघू शकता खूप छान ते दिसत आहे. आणि आता आपल्याला टाकायचं आहे मेन म्हणजे मीठ. आता भात आणि चिकन, आता हे तांदूळ वगैरे आता आपले मिक्स होणार आहेत. आता तुम्ही बघू शकता त्या हिशोबानेच आता आपल्याला हे मीठ त्याच्यामध्ये टाकायचं आहे. हे बघा संपूर्ण असं मिक्स करायचं. आणि आता आपण ही म्हणजे अर्धी वाटी ही नेहमीची असते. हा बघा तेवढे आता मी दही टाकणार आहे त्याच्यामध्ये. आणि दही सुद्धा त्याच्यामध्ये मिक्स केलं आहे. आता बघा तुम्ही बघू शकता एकदम मस्त असं फ्राय करायचं एकदम सर्व मसाले वगैरे त्याच्यामध्ये ॲड करायचे आहे. हे बघा खूप छान दिसतंय आणि खूप मस्त असं तेलाचं बघा तेल दहीने आपलं एकदम मस्त तेल वगैरे सुटलेलं आहे. आता ते बघू शकता तुम्ही. आणि आता मी याच्यामध्ये चिकन ॲड करणार आहे. आपल्याला आता याच्यामध्ये टाकायचं आहे चिकन. तुम्ही बघू शकता मी आता हे 1 किलो चिकन याच्यामध्ये टाकलेलं आहे. आता ते आपल्याला सर्व याच्यामध्ये मिक्स करायचं आहे. आता तुम्ही बघा पूर्ण आता मी चिकन त्या मसाल्यांमध्ये पूर्ण मिक्स केलेलं आहे. आणि आता बघा ते आता थोडा वेळ आपल्याला त्याच्यामध्ये ते पूर्ण मसाले म्हणजे त्याच्यामध्ये एकजीव झाले पाहिजे तोपर्यंत आपल्याला खाली परत दोनदा काही उलटं पालटं वगैरे करून त्याला 2 मिनटं तरी आपल्याला हलवत राहायचं आहे.
हे बघा, तुम्ही बघू शकता आता आपलं चांगलं चिकन असं म्हणजे मस्त मसाले वगैरे एकत्र झालेले आहेत आणि चांगलं त्याला उकळी पण आलेली आहे. आता आपण त्याच्यामध्ये हे मी स्टीम तांदूळ घेतलेले आहेत. हे बघा, तुम्ही बघू शकता स्वच्छ धुतलेत आणि अर्धा किलो आहेत हे तांदूळ. मस्त वगैरे धुवून आता मी त्याच्यामध्ये टाकण्यात आहे. हे मी आता त्याच्यामध्ये तांदूळ टाकले आहेत. तुम्ही बघू शकता मी आता याच्यामध्ये तांदूळ टाकलेले आहेत. आता मी याच्यामध्ये गरम पाणी टाकण्यात आहे. गरम पाण्याने पटकन असं मस्त होतं आणि मी याच्यामध्ये अगोदर पाणी टाकलेलं नव्हतं कारण ते दहीचं वगैरे पाणी सुटलं होतं ना, तेच पाणी आहे त्याच्यामध्ये. मी अजिबात पाणी टाकलेलं नाही. आता मी पाणी त्याच्यामध्ये ॲड करणार आहे. जवळजवळ मी हे 3 ग्लास असं त्याच्यावरती पाणी टाकलेलं आहे. तुम्ही बघू शकता आता त्याला उकळी आलेली आहे. तर आता उकळी आली की मग आता आपण त्याच्यावर कोथिंबीर टाकणार आणि झाकण लावून त्याला 3 शिट्ट्या काढायच्या आहेत. हे तुम्ही बघू शकता हे चांगल्या प्रकारे आता आपल्या बिर्याणीला चांगली प्रकारे अशी उकळी आलेली आहे. आता आपण याच्यामध्ये टाकणार आहोत कोथिंबीर टाकणार आहोत. बघू शकता तुम्ही मस्त वगैरे. आणि आता आपण याला कुकरचं झाकण लावून 3 शिट्ट्या बरोबर आपल्याला 3 शिट्ट्या काढायच्या आहेत. चला तर मग. हे बघा, तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आता ही आपली बिर्याणी झालेली आहे. मी आता याचं झाकण काढलेलं आहे. बरोबर मी 3 शिट्ट्या काढून घेतलेल्या आहे. आता मी तुम्हाला दाखवते. एकदम मस्त आणि मोकळी वगैरे पण झालेली आहे. बघू शकता तुम्ही. हे बघा, एकदम मस्त झालेली आहे. हे बघा, हे बघा. आता मी ना याच्यामध्ये मला ना कलर टाकायचे आहे. मी तुम्हाला कलर पण दाखवते. हा आहे ना आपला याचा कलर आहे. आपण हा म्हणतो ना, मी तुम्हाला सांगते. केसर असते ना आपला केसर कलर आहे तो आणि हा आपला लाल कलर आहे. बघू शकता. आणि आता तुम्हाला दिसणार नाही तर आता मी बघा याच्या मग ग्लासमध्ये असं घेतलेला आहे हा कलर. हा बघा, तुम्ही बघू शकता. आणि आता हे बघा, आता हा आहे ना ग्रीन कलर आहे तो आता मी असा साईड वगैरे टाकणार आहे. जास्त टाकायचे नाही आहे. वाव, खूप छान दिसते बघा आपली कलरफुल बिर्याणी अशी मस्त. हे बघा, एकदम मस्त दिसते, छान. वाव. आणि तुम्ही नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. प्लीज प्लीज प्लीज. बघा, तुम्ही बघू शकता एकदम घरच्या घरी साधी, सिंपल आणि झटपट होणारी बिर्याणी आहे आपली अशी. बघा, हे बघा, मस्त एकदम. आता थोड्या वेळाने मी तुम्हाला ना पूर्ण हलवून दाखवणार आहे म्हणजे आपल्याला कलर ते थोडे मिक्स करायचे आहे. चॅनेलला प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. हे बघा, तुम्ही बघू शकता आता अशा प्रकारे मी आता पूर्ण आता एकत्र करून घेतलेले आहे. कलर एकदम मस्त असे छान वगैरे त्याच्यामध्ये असं सेट झालेले आहेत. आता मी 1 चमचा थोडंसं त्याच्यावर असं घी टाकणार आहे. बघू शकता तुम्ही, खूप मस्त झालेली आहे. तुम्ही ह्या प्रकारे घरी करून बघा आणि तुमच्या मुलांना वगैरे तुमच्या पूर्ण फॅमिलीला अशी बिर्याणी बनवून खाऊ घालू शकता. एकदम साधी, सिंपल अशी आणि पटकन होणारी आहे. तेव्हा तुम्ही नवीन असाल तर चॅनलला लाईक आणि शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बघा, तुम्हाला मी परत दाखवते.
आणि हे बघा एकदम मस्त आपले चिकन वगैरे मस्त एकदम झालेलं आहे आणि तुम्ही बघू शकता अशी खूप मोकळी पण झालेली आहे. हे बघा खूप छान दिसते आणि बघा झाली पण एकदम छान. अजून तिला जर म्हणजे तुम्हाला अजून काही त्याच्यामध्ये टाकायचं असेल, तुम्हाला काही सजवायचं असेल तर तुम्ही ती सजवू शकता. पण बघा खूप छान झालेली आहे मस्त एकदम. बघा तुम्ही बघू शकता. चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला टेक केअर, काळजी घ्या. पुन्हा भेटूया पुढच्या नवीन रेसिपीमध्ये. आणि चला तुम्ही स्वस्त खा, मस्त राहा, तुमच्या फॅमिली बरोबर आनंदात राहा. चला टेक केअर, काळजी घ्या. बाय बाय.